अरे दत्ताराम भाऊ, तुम्ही का आणलं ते सगळं? असू दे की, त्याला काय आपलं काम स्वतः करावं. द्या, द्या, मी घालून देतो. जाऊ दे गाडी गाडी. हाय शाबास. हे घ्या. अहो पण तुम्ही बाहेर का झोपताय? चला माझ्या खोलीत. नाही नाही नको, जरा गारव्याला मस्त पैकी गार वार येते छान. काय आज विशेष प्रोग्राम दिसतोय? नाही नाही आज प्रोग्राम कॅन्सल. आजच्या कार्यक्रमाची नशे आहे माझ्याकडे. गुड नाईट. हा काय वाईस काम वाटतं? छे छे, दिवाळीची सुट्टी आहे सध्या. बसा की मग थोडा वेळ बसा. बाहेर आल्यानंतर एक घर मिळालं, झोपायला गादी मिळाली. हे जर नसतं मिळालं तर काय झालं असतं मलाच ठाऊक. तुम्ही देवाला मानता? हा म्हणजे आपल्या सोयीनुसार बांधतो. म्हणजे मी 3 दिवस कुठे होतात दत्ताराम भाऊ? आमचा काके सुद्धा तुम्हाला फोन करून करून कासावीस झाला होता. मी मुंबईला गेलतो माझ्या घरी. सगळे होते घरी. 2 भाऊ होते, आई होती, 2 वाहिन्या होत्या, त्याची पोरबाळ होती. कित्येक वर्षात आईला बघितलेलंच नव्हतं ना. पण पार वाकली आता, कमरेत पार वाकली. मी गेलो तर सरळ आईच्या समोर जाऊन उभा राहिलो. त्याला बघितलं, त्याच्या डोळ्यात काय भावना दिसत नव्हत्या. त्याच्यावर तिच्या हातानं मुंगळा चालला होता, त्याच्याकडे बघितलं आणि डायरेक्ट खिडकीच्या बाहेर. माझ्याकडे बघितलंच नाही. त्यानंतर काय झालं मला काही कळलंच नाही. माझ्या धाकट्या भावाने माझं गचंड पकडलं, ओढत ओढत दारापाशी नेलं, दारात ढकलून दिलं, तोंडावर दार लावलं. मला बोलायची संधीच दिली नाही. मला म्हणाल गुंडाला या घरात स्थान नाही. बाहेर गेलो, सगळीकडं लाईटीच्या माळा, आकाशकंदी, लोकांची धावपळ, नवीन नवीन कपडे घातलेले लोक. मला वाटतं मी मारामारी करून लोकांची डोकी फोडली ना, त्याचीच सजा भोगत होतो. जेलमध्ये खरी माणुसकी कळली मला. त्यामुळे माझी खूप दोस्त मंडळी झाली. हा रंजा पण त्यातलाच. एकदा वाटलं होतं घरचे मला स्वीकारतील, पण नाही. चालतंय, आई वडील शिक्षित, मजूर करून पैसे कमवायचे. हो भाऊ, तुम्हाला खरं सांगतो, मी फार हुशार होतो अभ्यासात. हा, ज्याने गचुंड पकडला माझा, त्याचा अभ्यास मी घ्यायचो रात्र बसून. पण आता गेले दिवस, विसरले दिवस. चालताय. त्यानंतर काय झालं, घराच्या वाढल्या, पैसे जास्त लागायला लागले. त्यामुळे शॉर्टकट मनीकडे झुकलो. वाट चुकली. एकदा वाट चुकली ना, परत मार्गावर लागतच नाही माणूस. माझं तसंच. पण नशिबाचं असतं. मी माझ्या घराकडे बघत असताना उलटा फिरलो. आणि का कोणास अचानक माझी पावलं तुमच्या घराकडे वळली. म्हणलं हे आपलं घर आहे, ही आपली माणसं आहे. आणि बघा नकडे चालत आलो तुमच्या घरी. तुम्ही प्रेमाने घरात घेतलं, आज मी इथं आहे. उपरवाला, तुम्ही जर घराबाहेर काढलं असतं ना, त्या आत्महत्येशिवाय पर्यायच नव्हता मला दुसरा. मी कोण तुम्हाला घराबाहेर काढणार? तुम्ही तुमचं घर निवडलेत.
आणि हे आता तुमचंच आहे. ये होईना बात. काय ना, मला उद्याचा दिवस बघायचा, उद्याचा सूर्योदय बघायचा. मी आहे तुमच्या सोबत. म्हणा हे टीयर्स. तुम्ही करा, आराम करा. गुड नाईट. गुड नाईट. कधी येणार आहात तुम्ही पुण्याला आता? अगं ये की, तूच ये परत. दरवेळेची काहीतरी नेहमीची उत्तर. असं काय करतेस? ईशा, अनर्शाचा डबा आहे. पुरवून पुरवून खा. एकदम खाऊन पोट बिघडवून घेऊ नकोस. उगीच काहीतरी सांगत बसू नकोस तिला. तेवढी समजूतदार आहे ती. आणि रात्र रात्र जागरण करायची नाही तर डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात. उन्हातानात हिंडू नकोस जास्त. भरपूर पाणी पी, सॅलड खा. आणि काय हो, आणि कामात असताना दुखणी अंगावर काढायची नाही. काय वाटेल ते झालं तरी ताबडतोब डॉक्टरांना दाखवायचं. बघितलं, सगळं लक्षात आहे तिच्या. पाठ आहे मला. आई तू इम्पॉसिबल आहेस. बास आता. काय चाललंय? आणि तुम्ही नुसते हसताय ना, त्यापेक्षा तिला सांगा काहीतरी. तिला आवरा प्लीज. आता काय आवरू तूच सांग मला. हे बघ, लग्नाला इतकी वर्ष झाली, अजून तरी आवरू शकलेलो नाही. आणि खरं सांगू का, ही केस आता हाताबाहेर गेलेली आहे. किती चीप विनोद केला ना. चार चौघामध्ये बायकोचा अपमान करायला नवऱ्याला का आनंद मिळतो मला कळतच नाही. चार चौघा? चार चौघा कुठे आहोत? आपण तर तिघच आहोत खोलीत. इन जनरल म्हणते मी. ते सगळं ठीक आहे, पण तू का मागे लागलीस तिच्या? जाऊ दे की तिला सुखाने. करेल तिचं ती. हे बघ, उगाच लुडबुड करू नकोस. तुम्हाला लुडबुडच वाटणार हो. आईचं काळीच तुम्हाला कळणारच नाही. बास बास निरुपा रॉय प्लीज. माझं काळीच बाहेर येईल आता. नाही नाही, मी ना तुला चांगल्या सवयी लावून सोडणारच आहे मुळे. सासरी गेल्यावर ना म्हटलं पाहिजे सगळ्यांनी. बास. आई प्लीज, हा लग्नाचा विषय आता प्लीज बास करा. माझ्या लग्नाचं प्लीज इतकंही मनावर घेऊ नका यार. मला आत्ता इतक्या घाईने नाही करायचंय काही. आई तुलाही माहितीये मला हायकोर्टाची प्रॅक्टिस करायची, आणि ते जोपर्यंत मी अचीव्ह करत नाही तोपर्यंत मला कसलाही विचार करायचा नाहीये. हायकोर्टाच्या प्रॅक्टिसचा आणि लग्नाचा काय संबंध आहे? आई बास प्लीज. तू इतकं बोर करणार असशील ना तर मी आत्ता निघेन घरातून. मला आत्ता लग्न करायचं नाहीये. अलका, ईशाची पत्रिका आहे का ग? मुलाकडे द्यायची आहे. बसने जा ना ईशा. तू दोघं जण बाईकवर आडीड कसे जाणार? अगं काकू, अजिबात काळजी करू नकोस. आम्ही दोघं जाऊ नीट.
नाही नाही बेटर वे माझी कार घेऊन जा. अरे हे घे. अहो कार कार कशाला, आम्ही गेलो असतो बाईकवरनं नाही का. मला माहितीये तुला कारच हवी होती, पण नीट सांभाळून दे तिला. हो. काका इन्शुरन्स काढले ना. हो का रे. काही नाही. ए आई, तो अनारशांचा डबा भरला ना बॅगेत नक्की? मला आठवत नाहीये. म्हणजे काय, तुझ्या समोरच नाही का डबा ठेवला बॅगेत? ते फार म्हणजे फारच महत्वाचे आहेत. दादा, आपल्याला काय वाटेल ते झालं ना तरी चालेल, पण माझे अनारसे मात्र पुण्यात सुरक्षित पोहोचायला पाहिजे. बर. का ग, अनर्शाचं काय एवढं महत्व? नाही म्हणजे तुम्हाला कळणार नाही, मी जाऊच शकत नाही त्यांच्याशिवाय पुण्याला. महत्वाचे आहेत ना. चला आता येऊ का मी, नाही तो उशीर होईल. हा हे काय आहे, सगळे काय ग्रुपने सोडायला येत आहे मला का पुण्यापर्यंत येत आहे? का असे वागता तुम्ही? असं प्लीज करत जाऊ नका. मला सारखं असं वाटतं माझी पाठवणी करायला निघालात की काय. ठीक आहे, बाहेर सोडायला येत नाही. बाय बाय. आता डायरेक्ट तुझ्या लग्नालाच भेटू. कानाखाली जाळ काढू, जाळ. वा 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 वा, काय गोड भाषा आहे माझ्या मुलीची. हा म्हणजे कान कसे तृप्त झाले नाही. सॉरी हो बाबा, खरंच सॉरी. पण हा बघा ना किती बोलतोय हा. आपला आकार किती, आपण बोलतो किती. ईशा पोचल्यावरती फोन कर आणि आई, तू सगळ्या सूचना एकदाच आठवणी सांग. अर्धा तास अजून थांबायला लागलं ना तरी चालेल. काय म्हणतेस? नाही नाही अगं जाऊ दे की तिला. काय सारखी 30 स्टेप वाजवतेस, तुला स्वतःला नाही का ग कंटाळा येत? बाय बाय. नको ना जाऊ, विषत आहे. का? नको जाऊ. मला गेलं पाहिजे ना. आणि मी नाही गेले तर तिथे काम कोण करणार, हो की नाही? आपण एक डील करूया. हा दे टाईम. मी पुढच्या वेळेला येईन ना तेव्हा मी पिल्लूसाठी मस्त गिफ्ट घेऊन येते. काय? हा मी पापी ते लवकर लवकर. असं रडायचं नाही बाळा. ईशा त्याला काम असतं ना तिकडे. लगेच चल, मला तिच्या रडण्याचा आवाज नाही ऐकायचा. नाही नाही रडायचं नाही बाळा. ईशा त्याला काम आहे की नाही तिकडे, मग नको कसं. अगं नाही रडायचं नाही, असं अजिबात रडायचं नाही बरं का. चला, झाला की नाही चहा? वा, काय झाली का झोप? हो झाली. म्हणजे काय 2-2 मिनिटांनी उठून बसत होती. का? काल जे काही घडलं त्याने फार घाबरली होती. आता एकत्र राहायचा निर्णय घेतलाय ना, लग्न करायचं ठरवलंय ना, मग आता काय घाबरायचं? फेस करायचं आणि जरा भक्कम राहायचं. काल दत्ताराम भाऊ आणि रणजित नसते ना तर काय झालं असतं कल्पना पण करवत नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अजय चहा. चहा झाला का मस्त एकदम मॉर्निंग वॉक. आता आपण उठलो की मॉर्निंग. नाही हे बाकीच्या जाऊ द्या, तुम्ही नाही हसला विनोदाला? अच्छा आत्ता हसलं. अजय चहा येऊ द्या. ओम, दात घासले का? ओम
वाघ कधी दात घासत नाही. चहा द्या म्हणा. हे काय हॉटेल नाही ऑर्डर सोडत राहायला. अच्छा म्हातारला सकाळी सगळे काय झालं मला तर काय कळतच नाही राव. एक मिनिट, शांत व्हा, शांत व्हा, सगळ्यांनी शांत व्हा. मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. मला तुमच्याशी बोलायचं. अच्छा माझ्याशी बोला की. तुम्ही जे काही तुमच्याकडे बाळगताय, हे, तुम्ही काय बाळगायचा हा तुमचा इश्यू आहे. मला त्यावर काही बोलायचं नाहीये. पण ते बाळगण्याचं लायसन्स आहे तुमच्याकडे? याला परमिट लागतं. मी याबद्दल नाही बोलत आहे, मी याबद्दल बोलतोय. अच्छा घोडा. घोडा होय. घोडा म्हणजे असं हे बघा. हो शांत शांत. हेच बाळ, हे असं बाळगणं बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर. अरे हालायचं नाही गोंधळ होईल. 1 2 साडे माडे या डिट्टो बनवलं का ना ओरिजिनल सारखी. सारसबागेसमोर टोपली विकत बसला होता, त्याच्याकडनं विकत घेतला माल. कसा आहे ना ओरिजिनल. काय आहे ते मी हातात धरतो म्हणून ओरिजिनल वाटतं. लायटर ओम हे काय बरोबर नाहीये बाबा. नाही अगदी बरोबर आहे. जीव वाचवलात तुम्ही आमचा. हा हे डुप्लिकेट आहे. नाही ते नाही, काल तुम्ही येऊन आमचा जीव वाचवलात अक्षरशः. डरने का नाही, बिंदास रहने का. चला याच्यावर तुम्हाला हिंदीमध्ये जोक सांगतो. आलेच मी. अगं ही कुठे गेली आता. घाबरून पळाली. शांत वाटतंय, पीसफुल. अशू काय झालंय. इशू, माझी आणि सोनूची पत्रिका जुळली. कधी झालं. अरे मला का नाही कळवलं. अगं मागच्याच आठवड्यात तुला सरप्राईज द्यायचं होतं. आता एकदम ओके सगळं. क्लास. मग आता काय घरचं फुल शांत ना. एकदम शांत. कमाल. मग आता काय लग्न. नाही गो, लगेच नाही लग्न करायचंय मला. बास किती लागशील. अगं पत्रिका अशी जुळवलीच होती मी. शपथ. असू मला ना एक सॉलिड प्लॅन सुचलाय. मी त्या हिंजवडेकर गुरुजींना पटवते. अशा आडनावाच्या माणसाशी लग्न करणार आहेस तू. रेडी आहेस का तू जराशी. त्यांना पत्रिका बघायला सांगितली आमच्या घरच्यांनी माझी. त्यांना पटवते आणि असं सांगायला सांगते की माझ्या पत्रिकेत लग्न योगच नाहीये. काहीतरीच काय. कमाल. हा बोल आई. अगं पोचले, व्यवस्थित पोचले. हा ए आई मी तुला करते फोन. करते. वाव अनारसे. ए मिळतील त्यातले तुला, पण सगळे नाही. ते ओम साठी आणलेत. ओम. हा अगं काय झालं, त्याची आणि माझी पैज लागली होती. म्हणजे दोघांनी एकमेकांच्या घरून अनारसे आणायचे आणि ज्याचे जास्त चांगले असतील ना त्याने दुसऱ्याला पार्टी द्यायची. तुला आवडायला लागलाय ना तो. चल काहीतरी काय. खरंय. कसला आहे तो. एकदम गुलाब, रसगुल्ला एकदम. हा उमा काकू. हो मी पोचले नीट. अगं हो मी आठवणीने देईन पत्रिका त्या गुरुजींकडे. ठीक आहे. टेक केअर. बाय बाय बाय. तुझ्या घरचे ना जरा आत्तीच आहेत बर का. ए तुम्ही एक स्वतःचा मोबाईलचं टॉवर बांधून घ्या ना, स्वस्त पडेल. गप ग.
मला आवडतं कनेक्टेड राहायला. ए ओमचा फोन. चला वा कनेक्ट. अश्विनी. हा बोल. ए रसगुल्ला. काय रसगुल्ले खाताय? नाही नाही अनारसे. अनारसे आणलेत बरं का मी. लक्षात आहे ना?